नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हातराळ गावामध्ये गट क्रमांक 368 मधील पाझर तलावाचे सांडवे फुटल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी शिरले। त्यामुळे शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं। या घटनेमध्ये हातराळ येथील शेतकरी निशिकांत पाटील इंगळे यांच्या शेतीसह गावातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलं। यामुळे शेती खरडून गेली असून पिकांची मोठी नासाडी झाली आहे। सध्याच्या पीक विमा नियमानुसार ट्रिगर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळत नाही, कारण नुकसान भरपाई उत्पादकतेच्या अनिवार्यतेनुसारच मिळते। यामुळे शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे। त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। या गंभीर नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार राजेश जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली। यावेळी त्यांनी मंडल अधिकारी, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले। तसंच नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांनी शेतकऱ्यांना धीरही दिला। या प्रसंगी संबंधित तलाठी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते। तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी मुजीब सय्यद। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये आपण आहोत हातराळ या गावी। हातराळ म्हणजे हा ठिकाणी सगळं डोंगराळ भाग आहे आणि आपण आहोत हातराळचं पाझर तलाव क्रमांक 1। पाझर तलाव क्रमांक 1 पैसे आहोत आणि या ठिकाणी पाझर तलावाच्या बाजूला हा सांडवा आहे। हा सांडवा काही नुकता वर्षा 2 वर्ष अगोदर झालेला सांडवा हा आहे आणि ह्या सांडव्याचं बांधकाम झाल्यानंतर हा सांडवा फुटून शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। शेतीचं आतोनात नुकसान झाल्यानंतर आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल, आपल्या या ठिकाणी सांडवा फुटून शेतकऱ्यांना तुमचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? सर, आम्हा शेतकऱ्यांना आम्ही जेव्हापासून या धरणाची वाट पाहत होतो चातक पक्षासारखं, पण हा धरण आम्हाला आयुष्यात कोरडते आणि पाऊस काळामध्ये आमची नुकसान करून आम्हा शेतकऱ्यावर इतकं विघटन हे संकट आलेले आहेत की आम्ही ज्या वेळेस आम्ही या धरणासाठी अपेक्षा करून होतो की आम्हाला धरण कुठेतरी आम्हाला सुखी करेल, पण या धरणानं आम्हाला जमिनीही गेली आणि आम्ही सर्व शेतकरी आज बेघर झाल्याच्या जमीत आहोत। कारण आम्हाला प्रशासनानं हे जे धरण केलं, पण धरणाचे हे निकष दर्जाचं काम झाल्यामुळं आम्हा शेतकऱ्यांचं हे सांडवा तळ्याचं काम झालं, पण सांडवा हा निकृष्ट दर्जाचा झाला आणि त्या निकृष्ट दर्जाच्या सांडव्यामुळे आम्हा शेतकऱ्याची खालील जमीन सोयाबीन असो, तूर असो, मूग असो, उडीद असो, तीळ असो, सूर्यफूल असो, जे काही आमचं नुकसान झालेलं आहे की आमच्या शेतामध्ये धरणाच्या खालून जी जमीन आहे पूर्ण खरडून गेलेली आहे। शेतामध्ये माती शिल्लक नाही। या धरणातले दगड पूर्ण वावरानं गेलेले आहेत। आम्हा शेतकऱ्याला कधी न्याय देणार आहे शासनानं? आम्ही सतत पाठपुरावा नेहमी आम्ही जर शेतकऱ्याला मागणी करायला यायचं झालं, आम्ही शेतात काम करावं का शासनाच्या ऑफिसला खेटा मारावं हे आम्हाला कळत नाही। कारण शासन जोपर्यंत चांगल्या क्वालिटीचं काम करणार नाही तोपर्यंत आम्हा शेतकऱ्यावर ही वेळ कमी होणार नाही। त्यासाठी ज्या गुत्तेदारांनी ही कामं केलेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि आम्हा शेतकऱ्याला न्याय द्यावा। कारण आम्ही शेतकरी आज बेघर झाल्यात जमा आहोत। आमची जमीन पूर्वी धरणामध्ये गेली, राहिलेली जमीन सुद्धा आज आमची निकामी झाली। आमची जमीन पूर्ण माती वाहून गेली, जमिनीमध्ये एकही पीक उभं नाही। आम्ही सर्व शेतकरी आज जेवढे शेतकरी लाभधारक आहोत आम्हा सर्व शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालेलं आहे। तर प्रशासनानं या नुकसानीवर 100% मार्ग काढून आम्हा शेतकऱ्याला न्याय द्यावा, नाहीतरी हा धरण फोडून टाकून देऊन आम्हाला मार्ग मोकळ करावा। शेतकरी किती दिवस प्रतीक्षेत राहणार आहेत? तर आम्हा शेतकऱ्याची विनंती आहे सरकार मायबापांना आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांना व आमच्या जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेबांना की आमच्या या धरणाकडे, आमच्या या पाझर तलावाकडे या दोन्ही लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष देऊन आम्हा शेतकऱ्याला न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा आम्ही या शेतकरी या नात्याने मी बोलत आहे। कारण आता खाली जेव्हा आम्ही या सांडव्यावर उभा टाकलो तर ही कंडिशन आहे, तर खाली तर पाहिलं तर अक्षरशः रडायची वेळ आहे। आम्ही जगणं आणि मरणं हे सारखं आहे। नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करताना खूप बिकट परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण दुसऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। नुकत्याच झालेल्या 2 दिवसाच्या ढगफुटीमध्ये मुखेड तालुक्यातील हातराळ या ठिकाणी हा शेती बघत आहोत। शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पाझर तलाव, हातराळ या गावातील तलाव क्रमांक 1, हा तलाव क्रमांक 1च्या बाजूने असलेला हा सांडवा फुटून ह्या शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। माझ्या बाजूला बघत आहात, या बाजूचे शेतकरी माझ्यासोबत आहेत।
काय सांगाल या ठिकाणी आपल्या या ठिकाणी प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल या ठिकाणी? आले सर का हाय ते जमीन तळ्याला दिलो, तळ्याला राहिलेली जमीन असं सावडा पडून पुरं वाया गेलेली आहे सर. डोळ्याला पदर लावून रडायची आली सर. हा काय सांगायचा उपाय? काय नाव आपलं? गोविंद विठ्ठलराव इंगळे. गोविंद विठ्ठलराव इंगळे. हो. काय सांगाल आपण या शेतीमध्ये आपलं आम्हाला नुकसान भरपाई द्यावा शासनाला. आम्हाला एवढे हात जोडून विनंती, आमदार साहेबाला, खासदार साहेबाला विनंती करून की तळ्याचं काम पुरा करावं, थोडी विनंती. तसेच आपल्यासोबत या ठिकाणी दुसरे शेतकरी आहेत. या आपण या ठिकाणी आपली शेती सर्व खरडून गेलेली आहे, काय सांगाल? हो काय नाही, मी रणजित धोंडीबा इंगळे बोलतो. हे सर्व शेती आमची आहे सर. भाऊ चुलते आमचे सर्व आहेत. तर हे काम बघा पूर्ण चांगलं काम करून द्यावं सांडग्याचं, ह्याचं सांडव्याचं. सर्व शेती जेवढी शेती आहे तेवढी ह्या नमुन्यात खर्चून गेली आहे. एक एक दगड 50 किलो क्विंटलचं दगड आहे. येऊन वाटलं तर शासन येऊन बघाव, माती राहिली का? सगळी माती नदीला गेलेली आहे. आम्ही काय खावाव, कसं राहावं, कसं लेकरं शिकवावं सांगा की. आम्ही काय करावं काय? आम्ही हा शेतकरी माणसं, आम्हाला काही त्याच्यातलं माहित नाही. जे लोक येतात गावातच पंचनामे करतात, गावातूनच जातात, पण ज्यांना येईल खरोखर तेव्हा कळलं इथं येऊन. काय कळाले मला सांगा बरं सर? काहीच नाही. हो का बघा, तुम्ही येऊन बघा, कुठं जिथवर आहे तिथवर शेती दाखवतो आम्ही तुम्हाला. जे बी शेती आहे तेवढी शेती दाखवतो. मग आम्ही काय खावं, कसं करावं, लेकरं कसं पालन पोषण करावं? तर साहेबांना, आपले तुषार राठोड साहेबांना थोडं ह्याच्यावर लक्ष घालावं 100%. हे आमची मग विनंती आहे बघा सर. आज आमच्या शेतीमध्ये जे झालेलं आहे पाझर तलाव, त्या पाझर तलावाच्या सांडवा फुटून जे झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान, या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामुळे आमच्या शेती पूर्ण नाहीशी होऊन गेलेली आहे. आणि त्या नुकसानीमुळे आज कुठलं पीक हाताला यायची शक्यता राहिलीच नाही. त्याचबरोबर माती सुद्धा राहिली नाही. तर पुढचा उदरनिर्वाह करायचा कसा? आज वाढती बेरोजगारी, हाताला कामं नाहीत. इथपर्यंत की आज जर अशा प्रकारची शेती जर झाली तर कोणी आम्हाला मुली देणं सुद्धा अवघड होईल, अशी परिस्थिती आज आमच्यावर निर्माण झालेली आहे. तर प्रशासनाला एकच विनंती आहे की त्वरित आम्हाला आमचा मोबदला व आमच्या जमिनीचा जे काही घासून जे नुकसान झाले त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, एवढीच विनंती आहे. काय सांगाल या शेती नुकसानासंदर्भामध्ये? साहेब, 2 दिवसापूर्वी ढगफुटी झालेली आहे. या ढगफुटीमध्ये ह्या तळ्याचा बांध फुटून एवढं अतोनाट नुकसान झालेलं आहे. समजा तुम्ही साक्षात बघा काय मुगाची परिस्थिती, काय परिस्थिती आहे. आमच्या तोंडाला आलेलं मूग हे पूर्ण नुकसान झालेलं आहे. आम्ही आता काय खावं आणि कसं जगावं हा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे. तर आमची शासनाला तुमच्या मार्फत विनंती आहे, तरी सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्यांचा हे वाहून गेलेलं, खरडून गेलेलं हे पूर्ण नुकसान भरपाई करून द्यावं, एवढीच आम्हाला तुमच्या मार्फत सरकारला कळकळीची विनंती आहे. आमचे लेकरं बाळ कसं जगावं, आज शिक्षण कसं करावं, हे आम्हाला मोठा प्रश्न आमच्या पुढे उद्भवलेला आहे. हे मुगाचं मूग काढायला आलेला आहे, तोंडातला घास आमचा निघून गेलेला आहे. आम्ही कसं जगावं काय नाही हा प्रश्न आमच्या पुढे उद्भवलेला आहे. तर काही सोयाबीन आहे, मूग आहे, हे तूर गेलेली आहे. आता आम्हाला काढायच्या पुढे ढगफुटी होऊन आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सरकारला हात जोडून विनंती आहे, तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय द्यावा, हीच आम्हाला तुमच्या मार्फत सरकारला विनंती करायची आहे. मागच्या झालेल्या 2 दिवसाच्या पावसामध्ये हा जो तलाव आहे सर, त्या तलावाचा सांडवा फुटून या ठिकाणी अतोनात आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पीक पाहू शकता. आणि एवढं नुकसान झाले की या आमच्या शेतावरती पूर्णपणे दगडा मातीनं, या मुरमानं वगैरे दगडानं असे दगड येऊन बसलेले आहेत. आज पुढील 10 वर्ष ही शेती आमच्या हातातच येऊ शकत नाही साहेब. आणि यंदाचं तर सगळं पीक आमच्या हातातोंडाशी आलेलं गेलं. शासन काय करावं असं तुमची मागणी आहे? शासनाला माझी हात जोडून एकच नंबर विनंती आहे. आता हा जो तलाव आहे त्यात सांडव्याचं काम अगदी पूर्ण भरभक्कम व्यवस्थितरित्या पूर्ण चांगल्या प्रकारे करून कायमस्वरूपी हा सांडवा बंद करावा, तरच या ठिकाणी आमची ही शेती आता पुढील 5-10 वर्ष तर येऊ शकत नाही. सांडव्याचं काम जर चांगलं व्यवस्थित केलं तर या ठिकाणी येऊ शकते. आता आमच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे साहेब. कर्जबाजारी अगोदरच आहोत, खाण्याचा तर मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं व्यवस्थितरित्या आमचा पंचनामा करून काय आहे ते आम्हाला न्याय द्यावा. जिल्हाधिकारी असतील, आमचे स्थानिक आमदार असतील, तहसीलदार असतील, तलाठी सुद्धा असतील, सर्वांना विनंती आहे. आता आम्हाला फार मोठा आमच्यावरती संकट आलेलं आहे. एवढं संकट त्यांनी मायबाप दूर करावं, एवढंच तुम्हाला विनंती आहे. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्याला सांगू शकतो साहेब. नक्कीच ह्या शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने त्वरित की ह्या शेतीचे पंचनामे करून यांना योग्य न्याय देण्यात यावं, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड.